यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलेला आहे। तर 6:57 हा धक्का जाणवल्याची माहिती समोर येते। सकाळच्या सुमारास आणि 2 रिश्टर स्केल इतका तीव्रतेचा हा भूकंप असण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र हा धरण परिसर आहे, धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आणि त्याचबरोबर 1967 साली जो महाप्रलयकारी भूकंप झाला होता त्याच्याही आठवणी जाग्या झाल्यात। पण भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नाही, धरण सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर धरणाच्या पूर्वेकडील परिसरामध्ये हा भूकंप जाणवल्याची माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। शशिकांत, काय सांगाल? आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत, सध्या काय स्थिती आहे? नक्कीच फरा, जर आपण पाहिलं तर कोयना धरण परिसरामध्ये सकाळी 6:57 हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलेला आहे। खरं तर कोयना धरणामध्ये पाणी आहे आणि या धक्क्यामुळे परिसरातील नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले सकाळी आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळालेले होते। 1967 साली महाप्रलयकारी भूकंपानं कोयना धरण परिसर हादरून गेलेला होता, मोठी जीवितहानी झालेली होती आणि याचीच पुनरावृत्ती होती की काय, अशी भीती जी आहे ती नागरिकांच्या सकाळी मनात जाणवली गेलेली आहे। सकाळच्याच पहाटेचा भूकंप झालेला होता आणि सध्या तरी या परिसरामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाहीये। कोयना धरण आहे ते सुरक्षित आहे, मात्र धरण परिसरामध्ये भूकंपाचा धक्का असल्यामुळे नागरिक काहीशी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना काहीशी भयभीत झालेली आपल्याला पाहायला मिळालेले होते। मात्र या सगळ्या परिसरामध्ये सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नागरिकांमध्ये याच भूकंपाची सध्या चर्चा सुरू आहे। भूकंपाची तीव्रता आहे ती 2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अद्याप या संदर्भामध्ये अधिकृत आपल्याला माहिती भूकंपाच्या संदर्भामध्ये मिळालेली नाही। मात्र या सगळ्या माहिती मिळाल्यानंतर कोणत्या दिशेला हा भूकंप होता किंवा या भूकंपाची तीव्रता पूर्ण किती होती हे सगळं स्पष्ट होणार आहे। फारा, निश्चितच शशिकांत, या विषयीचे अपडेट आपण घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।